एका छोट्या गावात अर्जुन नावाचा एक साधा मुलगा राहत होता. जीवनातील अडचणींनी घेरलेला. तो रोज मनोमनची प्रार्थना करत असे. एक दिवस त्यानं ठरवले की तो सप्तशृंगी आईच्या दर्शनासाठी जाणार. कठीण डोंगर, दाट जंगल आणि लांबचा प्रवास. अनेक दिवसांनी तो शेवटी आई सप्तशृंगी मंदिरात पोहोचला. शरीर थकलं होतं, पण विश्वास अढळ होता. रात्र झाली होती. मंदिराचे दरवाजे बंद होते. तो तिथेच पायऱ्यांवर बसला आणि आईचं नाव जपू लागला. हळूहळू त्याला झोप लागली. आणि मग एक अद्भुत प्रकाश त्याच्या समोर प्रकट झाला. त्या प्रकाशातून एक दिव्य आवाज घुमला. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. गावात परत आल्यावर अर्जुनचं आयुष्य जणू बदललं होतं. मनात शांती होती, पण परीक्षा अजून बाकी होती. काही दिवसांनी गावावर मोठं संकट आलं. पावसानं साथ सोडली, शेती कोरडी पडली. लोकांच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. अर्जुनही चिंतेत पडला. पण यावेळी तो घाबरला नाही, कारण त्याच्या मनात एक आवाज